मंडळी, सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा आजचा 21वा दिवस. खरं तर शिक्षण व्यवस्थेसाठी न्याय मिळवून देण्यासाठी उभा केलेला हा लढा. त्यात त्यांची मागणी अशी की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. पण याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत लोकशाहीला लाजवेल अशी घटना घडली. घटना अशी की जंतर मंतरवर शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात पोलीस सकाळी सकाळी अचानक येतात आणि सोनम वांगचूक यांना प्रकृती खालावली या कारणानं हॉस्पिटलला उचलून घेऊन जातात. त्यात दुसरी घटना अशी घडते की आंदोलनाला पाठिंबा देणारे सीजेपीचे अभिजित दिपके यांना नजरकैदेत ठेवलं जातं. सलग घडलेल्या अशा दोन घटनांमुळे आता पोलिसांवर आणि भाजप सरकारवर संपूर्ण विद्यार्थ्यांकडून टीका होताना दिसते. म्हणूनच सोनम वांगचूक यांना सकाळी पोलिसांकडून अचानक हॉस्पिटलला कशासाठी नेण्यात आलं, अभिजित दिपके यांच्यासोबत नेमकं काय घडलं, आंदोलन चिरडून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न होता का आणि सोनम वांगचूक यांना हॉस्पिटलला नेण्याचा प्लॅन पोलिसांचाच होता का, याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर मंतर मैदानावर सध्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या उपोषणाच्या 21व्या दिवशी गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. मागील 21 दिवसांपासून नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचूक यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून दिल्लीत उपोषण सुरू केलं होतं. या उपोषणामुळे सोनम वांगचूक यांचे तब्बल 9 ते 10 किलो वजन घटलं असून त्यांच्या स्नायूंवर आणि आरोग्यावर त्याचा अत्यंत गंभीर परिणाम झाला होता. आणि अशा नाजूक परिस्थितीमध्येही त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं होतं. परंतु उपोषणाच्या 21व्या दिवशी सकाळी 7:15च्या दरम्यान त्यांना पोलिसांनी अचानक बळजबरीनं ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांच्या या अचानक आणि छुप्या पद्धतीनं केलेल्या कारवाईमुळे जंतर मंतर आंदोलन स्थळावर एकच खळबळ उडाली आणि तिथं उपस्थित असलेल्या आंदोलकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला. या कारवाईनंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनानं संपूर्ण जंतर मंतरवर पोलिसांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, ज्यामुळं सर्वसामान्य नागरिक आणि समर्थकांना तिथं येणं शक्य झालंय. मंडळी, सोनम वांगचूक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आणि हा अत्यंत निंदनीय प्रकार सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुंडांनी केल्याचा थेट आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी जाहीरपणे केला. अभिजित दिपके यांनी दिलेल्या माहितीनुसार वांगचूक हे शांततापूर्ण मार्गाने देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असताना त्यांचा हा आवाज दाबण्यासाठी आणि त्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी भाजपच्या इशाऱ्यावर काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि गुंडांनी आंदोलनस्थळी घुसून त्यांच्यावर शारीरिक हल्ला करण्याचा आणि त्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा हल्ला फक्त व्यक्तीवर झाला नाहीये, तर लोकशाहीवर सुद्धा झालाय असं ते म्हणाले. त्यासोबत 60 वर्षांच्या एखाद्या माणसाला शिवीगाळ करत हे पोलीस फरफटत घेऊन जातात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मी विदेशातून आपल्या देशात आलो, मी कोणता क्रिमिनल आहे का, तरी देखील या पोलिसांनी मला मारपीट केली. मी जेव्हा मदतीसाठी हाक देत होतो तर माझं तोंड दाबून ठेवण्याचा देखील प्रयत्न झाला, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर दिल्लीतील हे सगळे पोलीस RSSचे गुंडे आहेत, नरेंद्र मोदी हे हुकुमशाह आहे, अशा शब्दात अभिजित दिपके यांनी कठोर टीका केली. म्हणजे या संपूर्ण घटनेदरम्यान जंतर मंतरवर पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे आणि बळाचा वापर करून वाटेतच अडवलं होतं, ज्यामुळं प्रशासनाचा पक्षपाती चेहरा पुन्हा एकदा समोर आला. दिपके जेव्हा सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आणि जंतर मंतरवरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले, तेव्हा पोलिसांनी त्यांना त्यांच्या घराच्या ठिकाणी घेराव घालून नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही कायदेशीर कारवाईशिवाय किंवा अधिकृत नोटीसीशिवाय एका सामाजिक नेत्याला अशा प्रकारे नजरकैदेत ठेवणं आणि त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करणं ही प्रशासनाची अत्यंत दडपशाहीची वृत्ती आहे, असं ते माध्यमांसमोर म्हणाले. नजरकैदेतून निसटल्यानंतर किंवा माध्यमांशी संवाद साधताना अभिजित दिपके यांनी भाजप सरकारवर आणि दिल्ली प्रशासनावर अत्यंत घाणाघाती शब्दात टीका केली. या आंदोलनाला दडपण्यासाठी भाजप सरकार कशाप्रकारे हुकुमशाही आणि दडपशाहीला अवलंब करतोय हे दाखवून दिलं. दिपके यांनी माध्यमांना सांगितलं की देशात जेव्हा कांद्याचे भाव वाढतात तेव्हा सरकारला जबाबदार धरलं जातं. मग जेव्हा देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य नीट पेपर फुटीमुळे उद्ध्वस्त होतं आणि अनेक विद्यार्थी नैराश्यातून स्वतःला संपवतात, तेव्हा शिक्षण मंत्र्यांना आणि सरकारला जबाबदार का धरलं जाऊ नये, हाच प्रश्न वांगचूक विचारत होते. सोनम वांगचूक यांनी 20 जुलै रोजी चलो संसद या आंदोलनाची हाक दिली होती आणि या आंदोलनाला मिळणारा प्रचंड लोक पाठिंबा पाहून घाबरलेल्या हुकुमशाही सरकारनं संसदेवर जाणाऱ्या या लोकांना रोखण्यासाठीच वांगचूक यांना जबरदस्तीनं हॉस्पिटलला उचलून नेलं आणि इतर नेत्यांना नजरकैदेत ठेवलं, असा आरोप त्यांनी केला. भाजप सरकारला विद्यार्थ्यांच्या हिताशी किंवा परीक्षांच्या पारदर्शकतेशी काहीही देणं घेणं नसून ते केवळ आपल्या सत्तेचा अहंकार जपण्यासाठी आणि आपल्या मंत्र्यांचा बचाव करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हेच या दडपशाहीवरून सिद्ध होतं, असं दिपके म्हणाले. सोनम वांगचूक यांच्या घटलेल्या वजनाचा आणि खालावलेल्या प्रकृतीचा हवाला देऊन पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली उचललं असलं तरी त्यामागील खरा राजकीय हेतू चलो संसद आंदोलन उधळून लावण्याचा होता, हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला का आणि पोलिसांचा हा पूर्वनियोजित प्लॅन होता का, हा प्रश्न उपस्थित होतो.
तर बघा मंडळी, माध्यमांच्या माहितीनुसार देशात एकाच वेळेला खूप ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. संपूर्ण देशाची सध्याची स्थिती बघितली तर महागाई वाढली आहे, शिक्षण व्यवस्था ढासळली आहे, बेरोजगारी वाढली आहे, महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. एक ना एक अशा अनेक प्रॉब्लेम्सनं देश सध्या हालाकीतून जातोय. त्यात सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांसाठी उपोषण करून फक्त न्याय मागितला होता. पेपर फुटीमुळे एका बाजूला विद्यार्थी स्वतःला संपवतोय, तर दुसऱ्या बाजूला सरकार त्यावर काहीच ठोस भूमिका घेताना दिसत नाहीये. अशीच आंदोलनं याआधीही अनेक वेळा चिरडण्याचा पोलिसांकडून प्रयत्न झाला होता. आणि त्यात आता सोनम वांगचुक यांनी 20 जुलैपासून चलो संसद असा नारा दिल्यानंतर संपूर्ण विद्यार्थी संसदेकडे जाणाऱ्या आंदोलनासाठी तयारी करत होते. हे आंदोलन आता वेळीच दाबण्यासाठी पोलिसांनी आजचीही भूमिका घेतली असावी, कारण संसदेकडे येणारं आंदोलन हे न शमणार आहे. हे सध्याच्या आंदोलनाच्या परिस्थितीवरून लगेच दिसून येतं. त्यात माध्यमांमध्ये अभिजित दिपके हे वारंवार सांगतात की सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलला नेण्याचा प्लॅन हा पोलिसांचाच आहे. पोलीस हे भाजपाचे गुंडे आहेत असंही ते सतत सांगतात. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या 20 जुलैच्या आंदोलनावर याचे काय पडसाद पडणार आणि पोलीस आणि सीजेपी पक्ष त्यावर काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे. बाकी या हुकुमशाही पावलामुळे देशभरातील विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झालेले आहेत. अभिजित दिपके यांनी शेवटी असा इशारा दिलाय की तुम्ही सोनम वांगचुक यांना रुग्णालयात डांबू शकता किंवा आम्हाला नजरकैदेत ठेवू शकता, परंतु या देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनात आणि जनतेच्या हृदयात पेटलेली न्यायाची ठिणगी तुम्ही कोणत्याही हुकुमशाहीनं विझवू शकत नाही. आणि हा लढा शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार समूळ नष्ट होईपर्यंत आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत अधिक तीव्रतेने सुरूच राहील. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलला नेण्याचा प्लॅन पोलिसांचा असेल का? याबद्दलचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.